महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गांधी रोडवरील लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या दुकानांची महापौर सौ शारदा रणजित खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी केली पाहणी। शनिवार दिनांक 14 मार्च रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गांधी रोडवर स्थित आशा स्टोअर, बाबा कलेक्शन, श्री दत्त फ्रेमिंग वर्क्स, सद्गुरू गारमेंट, पूजा इलेक्ट्रिकल, साई फ्रेमिंग सेंटरला काल रात्री आग लागली होती। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत 19 ते 20 फायर टेंडर गाड्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले। आज महापौर सौ शारदा रणजित खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली व व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व दुकानदारांची विचारपूस केली। तेव्हा दुकानदारांनी अग्निशमक विभागाबद्दल तक्रार केली असता स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे। यावेळी सभागृह नेता पवन महल्ले, नगरसेवक रफिक सिद्दीकी, हरीशभाई आलिम चंदानी, सिद्धार्थ उपरवट, देवाशिष काकड, संतोष डोंगरे, नगरसेविका सौ उषाताई विरर्क, ॲडव्होकेट कल्पना गोटफोडे, सौ चंदा शर्मा, सामाजिक कार्यकर्ते रणजित खेडकर, संजय गोटफोडे, संतोष पांडे, मनपा उपायुक्त विजय पारतवार, सहाय्यक आयुक्त राजेश सरप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष कतले, सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी प्रवीण मिश्रा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार, कनिष्ठ अभियंता राहुल राऊत आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।